हे बघा क्रॅब्स पण आहेत आणि हे बघा कसं सुरमईचा भरपूर मोठा तुकडा आहे. पीस बघा सुरमईचा कमीत कमी ही सुरमई 30-40 किलोची एक सुरमई असेल त्याचा तुकडा आहे. आणि तो बघा सनगा आहे तिथे आणि तिथे बघा तंदुरी बनवतात. खेकडे पण आहेत आणि सुरमईचा पीस बघा एक नंबर मोठा सुरमईचा पीस आहे. आणि हे बघा जबर आणि ते क्रॅब्स आहेत तिथे बोंबील बनवतात ते बघा. तर नमस्कार मित्रांनो, वेसावता नाखवा या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कुठे आलेलो आहोत, वर्सोवा सी फूड फेस्टिवल 2025. तर तुम्ही बघू शकता जल्लोष इकडचा. आणि इकडे आपण आता तुम्हाला दाखवणार आहे मासे, जे मासे कसे बनवतात कोळी लोकांची जी परंपरा आहे ती जी मासे बनवायची. आणि इथे पब्लिक हाऊशीनी एकदम मजेने जे कोळी लोकांचे जे मासे जे बनवतात ते खायला येतात ते तुम्हाला दाखवतात. आणि एक एक आशियाची तऱ्हेतऱ्हेची मासणी तुम्हाला बघायला भेटणार. काय बघू नको म्हणजे प्रत्येक तुम्ही जी बोलणार ती मासे तुम्हाला भेटणार. आणि तुम्हाला दाखवतो तुम्हाला आज काय काय मासे आहेत ते. आणि पब्लिक बघा इकडची. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा इथे क्राऊड बघा मित्रांनो, क्राऊडचा भंडारा आहे मित्रांनो. हे बघा जबरदस्त क्राऊड आहे एकदम. तर मित्रांनो हे बघा स्टार्टिंगला तुम्हाला मसाला बिसाला जो पण मासलीचा जो बनवलेला आहे मासलीचा मसाला आहे तो बनवलेला आहे. इथे सर्व तऱ्हेचा मासलीचा मसाला तुम्हाला भेटून जाईल इथे. हे बघा क्राऊड बघा, मसाल्याचा क्राऊड बघा कसं आहे. बघा प्रत्येक मसाले जे भी तुम्हाला मसाले पाहिजे ते भेटून जाणार इथे. हे बघा हे मसाले झाले. आणि तुम्हाला पुढे दाखवतो मासली कशी बनवलेली कोळी लोकांची. हे बघा सुकी मासली पण इथे तुम्हाला भेटून जाणार. ही बघा बांगडे आहे, ते मांदेली आहे, वाकटी आहे, ही आंबार आहे. हे बघा बोंबील पण आहे तिथे मित्रांनो. हे बघा तिथे बोंबील पण आहे. ते बघा हे बघा पब्लिक बघा मित्रांनो एकदम फुल क्राऊड आहे आज. तर मित्रांनो इथे पण तुम्ही सुकी मासली बघू शकता. सुरमई बघा मस्त 1-1 किलोच्या आसपास सुरमई आहे. आणि जवला आहे, आंबार आहे आणि बोंबील आहेत आणि सुकी कोलंबी आहे मित्रांनो. तर आपण विचारून घेऊया औषधी कशी दिली बोंबील. 100 सर्व 100 थोडे 250. तर मित्रांनो बोंबील जे आहेत ते सर्व 100 आहेत. आणि जी सुरमई आहे ती 100 सुरमई गावराची 100 मित्रांनो 400 सुरमईचे तुकडे 50. आणि मस्त व्हरायटी आहे इथे पण. मला पुढे पण दाखवतो. चला स्टॉलचा सजावट बघा मित्रांनो, एक नंबर सजवलेला है स्टॉल. भाई लोग ये सब बोला इधर मच्छी अच्छी अच्छा मिलेगा, अच्छा फेस्टिवल है, डांस वांस सब अच्छा है. तो आया पंजाब से मैं आया हूँ. ऐसा अच्छा फेस्टिवल अपने पंजाब में इतना अच्छा मच्छी वच्छी मिलता नहीं है, इसलिए इधर आया एकदम मस्त मच्छी खाने के लिए. एकदम बढ़िया, एकदम एक नंबर एकदम मिला है. सजावट बघा मित्रांनो, सजावट बघा एक नंबर सजावट आहे. तर दादा मी तुम्हाला विचारतो या फेस्टिवल वर्सोवाला किती वर्षापासून चालू आहे, तुम्हाला काय आयडिया आहे. आता हे फेस्टिवल आता हे 19 वर्ष झालेले आहे. 19 वर्ष कंप्लीट झाले. आता 20 वर्ष चालू आहे. आता मला वाटतं आता 5 वर्षांत मग सिल्वर जुबली होणार. तर थँक्यू दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल. वेलकम. गचरी बघा मित्रांनो, गचरी बघा, पब्लिकची गचरी बघा एक नंबर. सनगा खाल्लेला आहे त्यांनी बघा. आणि इथे बघा पब्लिक बघा, चालायला जागा नाही.
हे बघा इथे आता माशांजवळ आपण आलेलो आहे. बोंबील आहेत हे बघा, क्रॅब्स पण आहेत आणि हे बघा कसं सुरमईचा भरपूर मोठा तुकडा आहे. पीस बघा सुरमईचा, कमीत कमी ही सुरमई 30-40 किलोची एक सुरमई असेल त्याचा तुकडा आहे. आणि तो बघा सनगा आहे तिथे, आणि तिथे बघा तंदुरी बनवतात. आणि आतमध्ये तुम्ही तयारी बघू शकता. आतमध्ये तयारी दाखवतो तुम्हाला. हे बघा ही जी सुरमई कापून ठेवलेली आहे, कापूनशी तिथे मस्त मसाला बिसाला भरणार. आणि तिथे बघा यांची तयारी बघा, तयारी एकदम लय भारी तयारी आहे. हे बघा तयारी बघा यांची. हे शिंपल्या बनवतात. आणि भावना मामी आहे. यात आम्ही कोलंबी तंदुरी बनविलेली आहे, जी आमच्या या सगळ्यांना स्पेशल आहे. जसं तुम्ही तंदुरी चिकन खाता तसं आमच्या यात तंदुरी कोलंबी मिळते, सनगा मिळते. एकदा आमच्या या टेस्ट करावा या सगळे जण. स्टॉलचा नंबर आहे आमचा 10 नंबर, विकास बाजीराव. थँक्यू. तुम्ही इथे विजिट करा मित्रांनो, 10 नंबर स्टॉलला विकास बाजीराव. बोंबील फ्राय होतात इथे, आणि इथे पापलेट फ्राय बनवतात मित्रांनो. हे बघा, हे बघा इथे रेडी पण झालेले आहेत. जी बी व्हरायटी ज्यांच्याकडे आहेत ती सर्व रेडी करून ठेवलेली आहेत. यांच्यातनं तुम्ही कुठली पण मागा ती तुम्हाला भेटेल. पापलेट बघा, हे बघा नीतू बघा आणि रावास आहे बघा मित्रांनो. कमीत कमी तो 3 किलोचा रावास असेल, आणि पाम्पलेट 300 ग्रामचा असेल. चला आता पुढे भेटूया. चला आता पुढचा स्टॉल बघूया आपण. बघा रावास तंदुरी करतो, पूजन आहे इथे. हे बघा रावास तंदुरी करतो, मसाला बिसाला मस्त बनवलेला आहे. हे बघा एक नंबर आहे बघा. रावास बघा, कमीत कमी रावास जो 3 किलोचा असेल नाही मित्रांनो, 3 किलोचा रावास आहे कमीत कमी. हे बघा आणि हो तंदुरी होईल आता, मसाला बिसाला मस्त लावते. हे बघा तंदुरी करायला ठेवला यो रावास. आणि माझा मामा बघ, जमीन मामा. हे बघ सर्व व्हरायटी आहे इथे. हे बघा आपला प्यारे क्रॅब दाखवते बघा आपल्याला. चिंबर हे बघा, पापलेट फ्राय बघा, पापलेट बघा. आणि सुरमई आहे मित्रांनो, सुरमई बघा हसनी मोठी आहे. ही कमीत कमी 30 ते 40 किलोची सुरमई असेल, त्याचा पीस केलेला आहे. आणि बघा यांची तयारी बघा, सर्वजण कामाला लागलेले आहेत. आणि मस्त फिश ते बघा तिथे पण आहे. ते बघा सगळं मसाल्यामध्ये भरलेले आहेत, आणि सर्व रेडी करून ठेवतात. म्हणजे गिराक एवढं फास्ट चालू आहे का यांना टाइमच नाही म्हणजे बसायला, कडक एकदम. तर मित्रांनो आपल्याला भेटलेले आहे निशा श्लोक बेंडे. त्यांना विचारून घेऊ फेस्टिवल बद्दल कसं काय. आमच्या फेस्टिवलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमचा स्टॉल नंबर आहे 12. महाकाल नाव आहे आमच्या स्टॉलचं. नक्की विजिट करा. उद्याचा लास्ट दिवस आहे तर तुम्हाला नक्की यायचं आहे. तर मित्रांनो क्राऊड बघा, चालायला जागा नाही. क्राऊड बघा, आणि इथे पण सजावट एक नंबर केलेला आहे मित्रांनो. हे बघा समोर पाग आहे. बघा हे बघा मामा बघ. तर मित्रांनो आपल्या समोर आहे आवी आलेला आहे. हे बघा आवीची स्टॉलवर ते चव ते बोलायलाच नको, चव एक नंबर आहे आवीची. त्यांचा ढाबा सुद्धा आहे मासलीचा. आणि हे बघा लॉबस्टर बघा कसने मोठे आहेत. उचूल लॉबस्टर, उचूल लॉबस्टर बघा कसनं मोठं आहे. कमीत कमी 1 किलोची वर आहे मित्रांनो तो लॉबस्टर. आणि हे बघा पापलेट बघा, आणि हे प्रॉन्स आहेत. कोलंबी ही मोठी कोलंबी आहे, तिथे पण प्रॉन्स आहे, आणि खेकडे पण आहेत. आणि सुरमईचा पीस बघा एक नंबर मोठा सुरमईचा पीस आहे. आणि हे बघा जबर. आणि ते क्रॅब्स आहेत, तिथे बोंबील बनवतात ते बघा.
सीमा झोनचा. सीमाताई आहे तिथे, ती बोंबील बनवते आणि त्याचे बाजूलाच सुरमई फ्राय चालू आहे बघा. आणि हे बघा प्रॉन लॉबस्टर बघा, इथे लॉबस्टर बघा कसं मोठं आहे बघा, जबरदस्त. तर मित्रांनो बघू शकतो पापलेट पण एक नंबर आहे, मोठे साईजचे आहेत. आणि आकाश बघा, हे बघा कोलंबी बनवते बघा. वेसावचा नाकवा या चॅनलला सर्वजण सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप असे सुंदर असे तुम्हाला व्हिडिओ, रील्स, तुम्हाला शॉर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर या चॅनलला नक्कीच विसरू नका. तुम्हाला कुठलाही कोळीवाड्यातला अपडेट असेल हा तुमच्याकडे नक्की पोहोचेल. म्हणून तुम्ही याला पण सपोर्ट करा आणि वेसावा कोळी सीफूड फेस्टिवलचा आनंद घ्या आणि असेच दरवर्षी यात्रा. धन्यवाद. थँक्यू अक्षय. बघा मित्रांनो तयारी बघा, कांदा फटाफट कापी दे. हे बघा क्रॅब बघा एकदम चमचमीत दिसते एकदम. हे बघा चेस चेस. सुरमईचा पीस बघा एक नंबर पीस आहे. बोंबील पण आहे, पापलेट बिपलेट बघा एक नंबर जबरदस्त. आणि रोहितने डिश रेडी केलेली आहे. ही बघा सुरमईची डिश आहे, प्रॉपर डिश रेडी आहे. आणि बघा एक नंबर डिश आहे. रोहित बघा एक नंबर एक. आणि हे बघा क्रॅब पीस बघा कसे आहेत. हे बघा फेस्टिवलला आल्याबद्दल आभार. हा वर्सोवा कोळी सीफूड फेस्टिवल जगातला एवढा फेमस कोळी सीफूड फेस्टिवल आहे जिथे सगळ्या जगातले लोक इथे गाण्याचा आणि डान्सचा स्वाद घ्यायला येतात.
महाराष्ट्राची आन बान शान म्हणजे त्यावेळी तुम्हाला लागवड करत असताना या सुंदर कार्यक्रमात दीपाली पाटील हिच्या दोन आवाजातून दीपाची अशी ओळख आहे की दीपाली पाटील एक स्वतः प्लेबॅक सिंगर आहे. बरेच दिग्गज गाणी तिच्या आवाजातून तर मित्रांनो आपल्याला सर भेटलेला आहे कोंबरे सर. त्यांना विचारून घेऊ कारण की वर्षोकाळ कुठे पण फेस्टिवल असू दे या क्रिकेट मॅच असू दे त्यांना होस्ट करायला बोलवतात. ते आपण त्यांना दोन शब्द विचारून घेऊ. वेसावा कोळी फेस्टिवल मित्रांनो तुम्हाला काय सांगू, गेली 18 वर्ष 18 वर्ष याची प्रसिद्धी इतकी वाढत आहे. इतका अलोट लोक अलोट गर्दी आणि खवय्ये येते की असं दुसरा दिवस बघा, दुसरा दिवस असं वाटतं की संपण्याच्या मार्गावर आहे. पण असं वाटतं की ही गर्दी अशी अलोट गर्दी कुठल्याच फेस्टिवल मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. या संपूर्ण भारतवर्षात तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. आणि तर मित्रांनो आपण तुम्हाला दाखवले मासलीची ग्रेव्ही दाखवली, मासली फ्राय दाखवली आणि मासली भरपूर व्हेरायटी दाखवली. तर इथे आपल्याला बघायला भेटलंय मासलीचं लोणचं. तर आपण बघितलं मासलीचं लोणचं कसं आहे, किती प्रकारात आहे त्यांना विचारून घेऊ एकदा. एक कुप्याचं लोणचं आहे, एक कोळंबीचं आहे, एक आपलं आंबोशी म्हणजे ड्राईड मँगोज बोलतात ते आहे, आणि गाजर आणि मँगो मिक्स नॉर्मल मँगोज आपले. हे 4 प्रकारची लोणची आहेत. स्टॉल नंबर क्यू तिथे व्हिजिट करा आणि तुम्हाला जी लोणच्याची जी रेसिपी आहे तुम्हाला भेटून जाईल इथे. तर मित्रांनो आपण व्हिडिओ इथे संपून घेऊ. तर आज तुम्हाला दाखवलं वर्सोवा सी फूड फेस्टिवल, त्याच्यात जी मासली आणि ते मासलीचे ज्या सर्व ज्या व्हरायटी आहेत त्या, आणि आता आपल्याला नवीन पण बघायला भेटलेलं आहे. लोणचं पण बनवतात मासलीचं, आणि लोणचं आणि मासलीचा मसाला पण इथे बनवतात, आणि सुकी मासली हे सर्व तुम्हाला दाखवलं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असेच आपण व्हिडिओ नवीन करू. तोपर्यंत मित्रांनो चला बाय.